नमस्कार मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, मानवी संस्कृतीमध्ये शेतीची सुरुवात ही महिलांनी केली असं मानलं जातं। म्हणजे बघा ना, काय व्हायचं की ज्यावेळी ही पुरुष मंडळी शिकारीसाठी जंगलात जायची त्यावेळी या महिलांनी काय केलं तर आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणातील काही बिया घेऊन त्या रुजवल्या, वाढवल्या, त्यांचं संगोपन केलं आणि खऱ्या अर्थाने शेतीची सुरुवात झाली। इतर अनेक व्यवसायांप्रमाणे शेतीच्या व्यवसायात सुद्धा कालांतराने वेळोवेळी बदल होत गेले। शेती करण्याची प्रक्रिया हळूहळू बदलत गेली किंवा शेतीची जी काही कष्टाची कामं आहेत ती सोपी होण्यासाठी अनेक अवजारं आणि यंत्र यांची निर्मिती झाली। आज सुद्धा स्त्रिया अनेक व्यवसायांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम पाहत आहेत। असं जरी असलं तरी शेती व्यवसायातील स्त्रियांचा सहभाग हा तितकाच महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपण अशाच एका विषयाबद्दल चर्चा करणार आहोत। आजचा आपला विषय आहे महिलांसाठी कृषी विषयक सुधारित अवजारं। आणि या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्राध्यापक महेश पाचरणे। आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे अखिल भारतीय समन्वयित कृषी अवजारे व यंत्र संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम पाहतात आणि गेली अनेक वर्षे ते कृषी अभियांत्रिकी विषयात विशेषज्ञ म्हणून देखील काम पाहत आहेत। चला तर मग आपण त्यांच्याकडूनच या विषयावर अधिक चर्चा करूया। नमस्कार सर। नमस्कार, पूर्वक स्वागत। धन्यवाद। सर, जसं की मी सुरुवातीलाच म्हटलं की महिलांचा सहभाग हा शेतीमध्ये फार महत्त्वाचा असतो, तर एकूणच हे प्रमाण टक्केवारीमध्ये मोजायचं झालं आणि संपूर्ण जगभरातच मोजायचं झालं तर आपण काय सांगाल? याविषयी एक कवी असं म्हणतो की माझी शेतकरी माय आम्हासाठी ती सावली, तापलेल्या उन्हामध्ये राब राब ते मावली। तर अशा या शेती क्षेत्रामध्ये महिलांचा जो आहे तो प्रामुख्याने सहभाग आहे। जर आपण शेतीच्या कामांचा जर विचार केला तर जमीन तयार करण्यापासून ते पीक कापणी किंवा काढणी आणि काढणी पश्चात जी कामं आहेत यांचा जर आपण विचार केला तर जमिनीची जी मशागत असते या मशागतीच्या कामांमध्ये महिलांचा 36% सहभाग आहे। तसंच आपण जर बियांची स्वच्छता किंवा पेरणी या कामांचा जर विचार केला तर या कामांमध्ये महिलांचा 80% सहभाग आहे। त्यानंतर येतं ते आंतरमशागत। या आंतरमशागतींच्या कामांमध्ये महिलांचा सगळ्यात जास्त म्हणजे 86% इतका सहभाग आहे। आणि त्यानंतर जे येतं ते म्हणजे पीक कापणी आणि कापणीनंतरची कामं। तर या कामांचा जर विचार आपण केला तर यामध्ये 84% जो आहे तो महिलांचा या कामांमध्ये समावेश असतो। सर, म्हणजे हे प्रमाण फार मोठं आहे, कारण शेती म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे पुरुष वर्गातील शेतकरी, परंतु शेतीची ही जी काही इतर कष्टाची कामं आहेत आणि मग ती करण्यासाठी त्यांच्याच कुटुंबामधील काही महिला वर्ग असतील किंवा एकूणच जो महिला वर्ग आहे हे फार मोठ्या प्रमाणात आहे। तर ही कष्टाची कामं करत असताना महिलांच्या आरोग्यावर देखील याचा काही परिणाम होतो का? हो, आपण जर बघितलं तर शेतातली ही जी काही कामं आहेत ती छोटी मोठी सगळी जी कामं आहेत ती खूप कष्टदायक आहेत आणि पारंपरिक पद्धतीने ही जी कामं शेतीतली कामं करत असताना महिलांना शारीरिक कष्ट तर होतातच, कधी कधी इजाही देखील होते। परंतु संशोधनातून असं आढळून आलेलं आहे की या महिलांना पुढे चालून काही आजार जसे की मानेचे, कमरेचे, पाठीचे किंवा गुडघ्यांचे आजार देखील त्यांना झालेलं संशोधनातून दिसून आलेलं आहे। परंतु मग महिलांचे हे श्रम कमी करण्यासाठी काही नवीन अवजारं विकसित झाली आहेत? होय, महिलांचे हे श्रम कमी करण्यासाठीच कृषी विद्यापीठ किंवा इतर कृषी संस्था ज्या आहेत त्यांनी संशोधन करून विविध अवजारे विकसित केलेली आहेत। तर ती कोणती कोणती अवजारं आहेत सर? अगदी पेरणीपासून ते पीक कापणी आणि कापणीनंतर लागणारी सर्वच अवजारे विकसित केलेली आहेत। ती आपण टप्प्याटप्प्याने बघूयात, पण सुरुवातीला आपण जाणून घेऊयात पेरणीविषयक अवजारांपासून। नक्कीच, म्हणजे जे अवजार आहे पेरणी करण्यासाठीचं त्यातून एक महिला दिवसभरात किती प्रमाणात पेरणी करू शकते? आपण जर बघितलं तर पारंपरिक पद्धतीने टोकन पद्धतीची जी पेरणी आहे ती महिला ज्यावेळेस करतात त्यावेळी त्यांना एका हातामध्ये बियाणे आणि दुसऱ्या हाताने काडीने किंवा बोटाने जमिनीमध्ये टोचून ते बियाणं पेरणी करावी लागते। अशी जी परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळी बी लावताना त्यांना कमरेमध्ये वाकावे लागते आणि ह्या अवघडलेल्या परिस्थितीमध्ये दिवसभरात साधारण 2 ते 3 तास देखील सलग काम करणं त्यांच्यासाठी अशक्यप्राय होतं। आणि यामुळे काय होतं की प्रत्येक वेळी बी लावताना
कमरेत वाकावं लागतं आणि त्याचा ताण तो त्यांच्या कमरेवरती येतो बरोबर. आणि यामुळे त्यांची कार्यक्षमता जी आहे ती कमी होते आणि कामाचा वेग मंदावतो. म्हणूनच यासाठी केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था भोपाळ यांनी चक्रीय टोकन यंत्र हे एक साधं सोपं असं यंत्र विकसित केलेलं आहे. हे यंत्र जे आहे ते आपल्याला उभ्याने चालवता येतं. अच्छा. या यंत्राला एक चाक असतं आणि या चाकावरती बियाण्यांची पेटी असते. या पेटीमध्ये आपण बियाणं जसं की भुईमुग असेल, मका असेल, हरभरा असेल, सोयाबीन असेल इत्यादी बियाणं आपण या पेटीमध्ये ठेवून हे यंत्र आपल्याला हाताने ढकलत पुढे चालवलं की एक महिला आपले हे यंत्राच्या सहाय्याने साधारण 1 दिवसामध्ये 1 एकर क्षेत्रावरती सहज पेरणी करू शकते. अरे, म्हणजे पारंपरिक पद्धत आणि यंत्राच्या साहाय्याने केलेली ही पेरणी, तर याच्यामध्ये किती टक्क्यांचा फरक पडू शकतो? ह्याच्यामध्ये जवळपास 70 ते 80% फरक पडतो. कारण की आपण पारंपरिक पद्धतीने ज्यावेळेस वाकून प्रत्येक वेळी बी लावतो याच्यामध्ये आपल्याला जे आहे एका दिवसामध्ये साधारणपणे 4 ते 5 गुंठ्यांपर्यंतच फक्त पेरणी करता येते आणि याच्यामध्ये आपण 1 एकरापर्यंत देखील पेरणी करू शकतो. म्हणजे कष्ट आणि वेळ दोन्हीची दोन्हीची बचत बचत होते. आणि अर्थातच आरोग्य सुद्धा, होय. या सगळ्याचीच एकूणच बचत होणार आहे. सर, आता आपण उल्लेख केला तो म्हणजे भात लागवडीबद्दल. तर 4 सूत्री पद्धतीमध्ये दोऱ्यावर ज्या काही खुणा कराव्या लागतात आणि मग पेरणी करावी लागते, तर याबद्दल हे कष्ट कमी करण्यासाठी काय सांगाल? हां, 4 सूत्री भात शेतीमध्ये नियंत्रित लागण केली जाते. याच्यामध्ये 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर या चौकोनामध्ये चुड्यांवरती भाताची रोपं लावली जातात आणि 25 सेंटीमीटरचा जो रस्ता आहे तो तयार होतो. तर ही नियंत्रित लागण करण्यासाठी या ठराविक मार्किंगवरती रोपांची लागण करावी लागते आणि ही दोऱ्यांच्या साहाय्याने केली जाते, जे की खूप कष्टदायक आणि वेळखाऊ असं काम आहे. त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं फुले PVC भात लावणी चौकट विकसित केलेली आहे. ही जी चौकट आहे ही PVC पाईपपासून बनवलेली आहे. आपण अगदी घरच्या घरी देखील ही अशा पद्धतीची चौकट बनवू शकतो आणि याच्यावरती हे मार्किंग करून आपण अशा पद्धतीने अगदी सहज सोप्या पद्धतीने भातांची रोपांची पुनर्लागवड 4 सूत्री पद्धतीने करू शकतो. या चौकटीचा जर आपण वापर केला तर आपल्याला श्रम आणि वेळेची बचत होतेच. साधारण 1 हेक्टरमध्ये या PVC भात लावणी चौकटीचा जर वापर आपण केला तर 5 ते 6 मजुरांची आपल्याला बचत करता येते. अरे वा, खूपच छान. सर, भातानंतर महत्वाचं पीक येतं ते म्हणजे ऊस. तर या ऊस लागवडीसाठी सुद्धा फार कष्ट करावे लागतात. तर त्याच्यासाठी काही एखादं यंत्र आहे का? हो, आपण जसं म्हटलात की आपलं दुसरं महत्वाचं पीक आहे म्हणजे ऊस. आणि हे ऊसामध्ये अलीकडच्या काळामध्ये ऊसाच्या रोपांपासून लागण करण्याकडे लोकांचा, शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. परंतु ही ऊसाची रोपं तयार करण्यासाठी आधी नर्सरीमध्ये ही रोपं तयार करावी लागतात आणि त्यासाठी बेणे तोडावे लागते. हे बेणे तोडण्याचं काम आमच्या महिलांना कोयत्याने करावं लागतं, जे की खूप वेळ खाऊ आणि शारीरिक कष्ट देणारं असं हे काम आहे. या कामामध्ये महिलांना दिवस बसून ही बेणं तोडावे लागतं आणि त्यामध्ये त्यांना खूप त्रास होतो. तर हाच त्रास कमी करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विद्युत मोटार चलित फुले ऊस बेणे तोडणी यंत्र विकसित केलेलं आहे. अच्छा. हे यंत्र 1 अश्वशक्तीच्या सिंगल फेज विद्युत मोटारीवरती चालते आणि या यंत्राच्या साहाय्याने एका दिवसामध्ये साधारण 65 बेणे तोडून होते. आणि या यंत्राने जर आपण बघितलं तर पारंपरिक पद्धतीपेक्षा 80 ते 85% खर्चाची बचत होते आणि 85 ते 95% आपल्या वेळेची देखील बचत होते. अरे वा. आणि त्याचबरोबर मग एकदा काही ऊसाची रोपं तयार केली तर मग ती जेव्हा पुन्हा शेतामध्ये लावायची असतात तर ती लावण्यासाठीचं सुद्धा एखादं वेगळं यंत्र आहे? होय, पूर्वी ही ऊस रोपं जी आहेत ती आपल्या महिलांनाच प्रत्येक शेतामध्ये ट्रे घेऊन जाऊन आणि तिथून एक रोप उचलून आपल्याला आपल्या शेतामध्ये लावावं लागत होतं, जे की पुन्हा कष्टदायक कामाला प्रत्येक वेळी वाकणं आणि तो ट्रे उचलणं वगैरे. त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं ट्रॅक्टर चलित फुले ऊस बेणे रोपे पुनर्लागवड यंत्र विकसित केलेलं आहे. अच्छा. या यंत्राच्या साहाय्याने आपल्याला हे ट्रॅक्टरला यंत्र जोडता येतं आणि या ट्रॅक्टरला जोडलेल्या यंत्राला पाठीमागे बसण्यासाठी व्यवस्था आहे. या बसण्याच्या जागेवरती 2 महिला बसून फक्त ट्रेमधून रोपं घेऊन त्यांना त्या गोल फिरणाऱ्या ड्रममध्ये टाकायचे आहेत, जेणेकरून त्यांचे कष्ट वाचतात. आणि त्याचबरोबर या यंत्राच्या साहाय्याने पुनर्लागण केले असता एका दिवसामध्ये साधारण 2.5 ते 3 हेक्टर क्षेत्रावरती आपल्याला ऊसाची लागण केली जाते. यामुळे महिलांचे कष्ट आणि वेळ देखील वाचते. पण मग या यंत्राच्या साहाय्याने आपण फक्त ऊसाचीच लागवड करू शकतोय की इतर कोणताही भाजीपाल्याची लागवड शक्य आहे? हो, आपण इतर भाजीपाला देखील या यंत्राच्या साहाय्याने लागण करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला या यंत्रामध्ये थोडेसे ॲडजस्टमेंट करावे लागतात आणि ते केल्यानंतर आपण भाजीपाला पिकं जसं की टोमॅटो असेल, वांगी असेल किंवा मिरची असेल या रोपांची देखील पुनर्लागवड करू शकतो.
पेरणीनंतर महत्वाचा टप्पा येतो तो म्हणजे जमिनीची मशागत आणि फार कष्टाचं असं ते काम असतं. हो. तर स्त्रियांना आधीच अनेक जबाबदाऱ्या, घरच्या जबाबदाऱ्या असतात आणि शिवाय शेतात येऊन हे काम करावं लागतं. तर हे कष्ट कमी करण्यासाठी काही यंत्र विकसित केली गेली आहेत का? हो, आपण जसं आधी बघितलं की आंतरमशागतीची जी कामं आहेत त्यामध्ये स्त्रियांचा सगळ्यात जास्त सहभाग आहे आणि या आंतरमशागतीच्या कामांमध्ये निंदणी, खुरपणी, कोळपणी ही कामं येतात. तर ही कामं जी आहेत ती प्रामुख्याने महिलांनाच करावी लागतात आणि ही कामं करताना त्यांना 2 पायावरती बसून निंदणी आणि खुरपणी करावी लागते, जे की खूप कष्टदायक असं काम आहे. यामुळे त्यांच्या गुडघ्यांना आणि पाठीला देखील त्याचा ताण जाणवतो. यासाठीच उभ्याने चालवता येतील अशी जी आंतरमशागतीची अवजारे विकसित झाली आहेत त्यापैकीच एक आहे सायकल कोळप. अच्छा. हे सायकल कोळप सर्वांना परिचित आहे. हे याला एक 15 सेंटीमीटर लांबीचं पातं किंवा ब्लेड असतं. त्यामुळे आपण हे जे यंत्र आहे 2 ओळीमध्ये 15 सेंटीमीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या पिकामध्ये आपल्याला कोळपणीसाठी किंवा निंदणीसाठी आपण हे यंत्र वापरू शकतो आणि या यंत्राच्या सहाय्याने साधारण 3 ते 5 सेंटीमीटर खोलीपर्यंत आपल्याला कोळपणी करता येते. पण या यंत्राचा वापर आपण भात शेतीसाठी सुद्धा करू शकतो, कारण भात शेती म्हणजे तो चिखलाला गुडघाभर चिखल असतो आणि त्याच्यातून जावं लागतं. नाही, भात शेतीमध्ये आपल्याला हे कोळप वापरता येत नाही. भात शेतीसाठी एक विशिष्ट कोळप विकसित केलेला आहे कोनोविडर म्हणून. अच्छा. या कोनोविडरला 2 कोन असतात आणि या कोनांवरती ब्लेड्स लावलेले असतात. या कोनांच्या सोबतच एक फ्लोट देखील त्याला पुढे दिलेला असतो. बरं. हा फ्लोट जो आहे हा पाण्यावरती तरंगतो आणि आपल्याला हे जे कोनोविडर आहे ते ढकलून चालवायचं आहे. हे ढकलून चालवल्यामुळे कोन फिरतात आणि हे विरुद्ध दिशेला कोन फिरल्यामुळे तण हे मुळासकट उपटलं जातं आणि आपल्याला भात शेतीमधील तण नियंत्रित करता येते. भात शेतीचा उल्लेख आपण आता करतोय आणि त्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे या शेतीला गोळी खत देणं. मग अगदी हाताने तो खड्डा तयार करून ते खत तिथे द्यावं लागतं. बऱ्याचदा मग ती माती हातामध्ये अडकते आणि मग अनेक जे त्वचेचे काही त्रास आहेत ते सुद्धा महिलांना होतात. तर मग हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? हो, आपण 4 सूत्री भात पद्धतीमध्ये पिकांना गोळी खत देण्याची शिफारस केलेली आहे आणि ही गोळी खत जसं आपण सांगितलं की महिलांना बोटाच्या साहाय्याने किंवा काडीच्या साहाय्याने ती टोचून द्यावी लागतात, जे की खूप त्रासदायक काम आहे. यासाठी गोळी खत देण्याचे यंत्र विकसित केलेलं आहे. या यंत्राच्या साहाय्याने आपल्याला 4 रोपांच्या मध्ये आपल्याला हे गोळी खत देता येतं. त्या नरसाळ्यामधून गोळी टाकल्यानंतर हँडलने फक्त ती गोळी दाबायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला ती गोळी खत दिल्यानंतर ती आपल्याला अपेक्षित खोलीवरती म्हणजे 5 ते 7 सेंटीमीटर खोलीवरती हे गोळी खत देता येतं. आणि गोळी खत देण्याचे फायदे असे आहेत की या गोळी खत देण्यामुळे आपल्या पिकांना ते खत जे आहे ते टप्प्याटप्प्याने हळूहळू मिळत राहतं आणि आपल्या खताचा ऱ्हास होत नाही, आपल्या खताची कार्यक्षमता वाढते. म्हणून गोळी खत हे जे आहे ते गोळी खत यंत्राने देणं फायदेशीर ठरतं. म्हणजे आर्थिक बचत सुद्धा यामधून होणार आहे. हो. आंतरमशागतीनंतर टप्पा येतो तो म्हणजे कापणीचा. पुन्हा एकदा हे एक कष्टाचं काम. ते बसून सगळ्या किंवा उन्व्याने उभं राहून या गोष्टी कराव्या लागतात. तर यासाठी कोणती अवजारं आपण तयार केलेली आहेत? कापणी आणि काढणी ही देखील तितकीच महत्त्वाची अशी कामं आहेत. तर या कामामध्ये आपण सर्वप्रथम बघूयात की शेवगा जो आहे या शेवग्याच्या शेंगांना बाजारामध्ये विशेष मागणी असते आणि ही शेवग्याच्या शेंगा ज्या असतात त्या झाडावरती उंच लागलेल्या असतात. तर पारंपरिक पद्धतीने शेवगा काढण्यासाठी महिला ह्या बांबूचा किंवा काठीला एक विळा किंवा सुरा लावून त्याने काढण्याचा प्रयत्न करतात. परंतु जास्त उंचावरच्या शेंगा काढताना या बांबूच्या साहाय्याने बांबूच्या वजनामुळे खांद्याला आणि हाताला त्याच्यापासून इजा किंवा त्रास होतो, ताण येतो एक प्रकारे. त्यामुळे जास्त वेळ हे काम ते करू शकत नाही. यासाठीच महात्मा फुले कृषी विद्यापीठानं मनुष्यचलित फुले शेवगा काढणी झेला विकसित केलेला आहे. हा झेला जो आहे हा टेलिस्कोपिक ॲल्युमिनियम पाईपमध्ये बनवलेला असल्यामुळे आपल्याला या झेल्याची उंची कमी जास्त करता येते. आणि एकात एक ते अडकवलेले आपण ते उघडू शकतो आणि त्याप्रमाणे उंची कमी जास्त करू शकतो. त्याचबरोबर हा ॲल्युमिनियमच्या पाईपमुळे बनवलेला असल्यामुळे या झेल्याचं वजन देखील अतिशय कमी आहे. आणि या झेल्याने आपल्याला ज्यावेळेस शेवग्याची शेंग काढायची असते त्यावेळेस या झेल्याला सोबत एक बॅग दिलेली असते. या बॅगमध्ये आपण जी शेंग काढायची आहे तिला आपण त्या बॅगमध्ये घेतो आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये जो लिव्हर असतो त्या लिव्हरच्या साहाय्याने, कटर ब्लेडच्या साहाय्याने शेवग्याच्या शेंगेचा जो देठ आहे अपेक्षित लांबी देठाची ठेवून आपण त्याला
कट करू शकतो. अशा पद्धतीने जी शेवग्याची शेंग आपण कट करतो, या शेवग्याच्या शेंग्याला टिकवण क्षमता जास्त असते. म्हणजे दूरच्या मार्केटमध्ये ज्यावेळेस आपल्याला हे शेंगा पाठवायच्या असतात त्यावेळी याचा फायदा होतो. नक्कीच, कारण झेल्यामध्ये त्या शेंगा पडतात, जमिनीवर न पडता, आणि मग एकूणच त्यांचा जो ताजेपणाचा कालावधी आहे तो वाढू शकतो. हो. भेंडी तोडण्यासाठी महिला वर्ग तितकासा काही उत्सुक आपल्याला दिसत नाहीत, कारण ते टोचतं अक्षरशः हाताला. तर याच्यासाठी काही यंत्र म्हणूया आपण किंवा काही उपाय आहेत? हो, भेंडीमध्ये आपण जसं म्हणालात की भेंडीच्या देठांवरती एक प्रकारची लव असते आणि ही लव जी आहे ती भेंडी तोडताना हाताला टोचते, हाताला त्याचा त्रास होतो आणि त्यामुळेच आपल्या महिला भगिनींना त्याचा खूप जास्त त्रास होतो, कधी कधी इजाही होते. यासाठी त्या कधी कधी हातांना कापडाच्या चिंध्या वगैरे बांधून देखील काम करतात, परंतु ते तितकंसं उपयोगी ठरत नाही. यासाठीच महात्मा फुले कृषी विद्यापीठानं फुले भेंडी कात्री विकसित केलेली आहे. ही कात्री अतिशय साधी सोपी आपल्या हातामध्ये वापरण्यासारखी आहे. या कात्रीच्या साहाय्याने एक महिला एका दिवसभरामध्ये 50 ते 60 किलो भेंडी तोडू शकतात अगदी, आणि त्यामध्ये त्यांना हाताला त्रासही होत नाही आणि त्यांचे श्रम आणि वेळ दोन्हींचीही बचत होते. त्याचबरोबर गहू आणि ज्वारीच्या पिकांचा जर का आपण विचार केला तर त्यांच्या कापणीसाठी काही विशिष्ट प्रकारचे वेगळे असे विळे आहेत? हो, आपण जर बघितलं की सध्या गहू, ज्वारी किंवा गवत कापणीसाठी महिला ज्या आहेत त्या पारंपरिक विळा वापरतात. हा पारंपरिक विळा पोलादापासून बनवलेला असतो आणि याला वारंवार धार करावी लागते आणि या विळ्याने कापणी करत असताना एक थोडासा हिसका असा आपल्याला द्यावा लागतो, महिलांना द्यावा लागतो. त्याच्यामुळे त्यांच्या मनगटावरती आणि खांद्यावरती त्याचा ताण येतो. तर यासाठी लक्ष्मी विळा हा विकसित केलेला आहे. लक्ष्मी विळा हा दातेरी विळा आहे, त्यामुळे याला वारंवार धार करण्याची गरज पडत नाही. तसेच हा लक्ष्मी विळा जो आहे तो हाय कार्बन स्टील पासून बनवलेला आहे आणि हाय कार्बन स्टील पासून बनवलेला असल्यामुळे या विळ्याचं वजन अतिशय हलकं आहे आणि या विळ्याची पकड देखील अगदी मजबूत आहे आणि खूप चांगली आहे. या विळ्याची चांगली पकड असल्यामुळे आपल्याला पिकाची कापणी जी आहे ती समतोल साधून अतिशय चांगल्या पद्धतीने कमीत कमी श्रमामध्ये करता येते. त्यामुळे आपल्याला या विळ्याला हिसका देण्याची गरज भासत नाही. लक्ष्मी विळ्याचा आपण उल्लेख केला, तर त्याचबरोबर आणखीन एक विळा प्रसिद्ध आहे तो म्हणजे वैभव विळा. तर याबद्दल आपण काय सांगाल? लक्ष्मी विळ्याप्रमाणेच हा वैभव विळा देखील आहे, फक्त याला मुठीपासून पुढे एक विशिष्ट बाक दिलेला आहे आणि यामुळे जो आहे ती पिकाची कापणी जी आहे, ज्या पिकांमध्ये आपल्याला जमिनीलगत समतल कापणी व्हावे असं वाटतं त्या पिकांसाठी खास करून हा विळा विकसित केला आहे. जसं की भात किंवा गहू असेल तर यांच्या जमिनीलगत कापणीसाठी आपल्याला हा विळा उपयोगी आहे. बाकी हा विळा लक्ष्मी विळ्यासारखाच आहे. अच्छा सर, कापणी आणि काढणी पश्चात देखील काही कामं असतात, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? हो, जर आपल्याला आपल्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा असं वाटत असेल तर आपल्याला काढणी पश्चात काही कामे जी आहेत ती करावी लागतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की शेंगा फोडणी यंत्र. तर आपल्या ज्या भुईमुगाच्या शेंगा आहेत त्या महिलांना हे काम, शेंगा फोडण्याचं काम जे आहे ते महिलांनाच करावं लागतं. की दिवसभरातलं त्यांचं काम आवरल्यानंतर त्यांना जो वेळ मिळतो त्या वेळेमध्ये त्यांच्याकडून हे शेंगा फोडण्याचं काम करून घेतलं जातं. ते की खूप कष्टदायक आहे, हाताने ते शेंगा एक एक शेंग फोडावी लागते. याच्यामध्ये वेळ पण खूप जास्त होतो आणि श्रम पण खूप जास्त होतं. यासाठीच महात्मा फुले कृषी विद्यापीठानं भुईमुग शेंगा फोडणी यंत्र विकसित केलेलं आहे. हे यंत्र हाताने चालवायचं आहे, उभ्याने आपल्याला हे यंत्र चालवता येतं आणि या यंत्राच्या साहाय्याने एक महिला एका तासामध्ये साधारण 50 ते 60 किलो शेंगा अगदी सहजपणे फोडू शकते. अशा पद्धतीने हे यंत्र महिलांचे श्रम तर वाचवते, वेळ वाचवते आणि याच्यापासून निघणारे जे काही शेंगदाणे आहे याच्यामध्ये फुटीचं प्रमाण थोडंसं आहे, परंतु जे फुटीचे दाणे आहेत ते आपण खाण्यासाठी वापरू शकतो आणि जे पूर्ण शेंगदाणे निघालेले आहेत ते आपले बियाणे म्हणून देखील आपण वापरू शकतो. वा, खूपच छान. त्याचबरोबर मक्याचं पीक आहे, तर मका सोलण्यासाठी कोणतं यंत्र उपलब्ध आहे? हो, वाळलेली मका जी आहे ते सोलण्याचं देखील एक खूप कष्टदायक असं काम आहे आणि हे ग्रामीण भागांमध्ये महिलांना अगदी हाताने त्या मका सोलावी लागते. हे मका सोलताना हाताला त्याची इजा होते किंवा हाताला खूप त्याचा त्रास होतो. यासाठीच मका सोलणी यंत्र छोटंसं असं एक यंत्र विकसित केलेलं आहे. या यंत्राच्या साहाय्याने एक महिला साधारण एका दिवसामध्ये 200 किलो वाळलेली मका सहज सोलू शकते. म्हणजे छोट्या शेतकऱ्यांसाठी, छोट्या प्रमाणावर ज्यांच्या मका सोलणी करायची आहे अशासाठी अतिशय उपयुक्त, प्रभावी, श्रम कमी करणारं आणि वेळेची बचत करणारं असं हे यंत्र आहे. शेतकरी आणि शेतीच्या या कामामध्ये सहभागी असलेल्या महिलांच्या अवजारांबद्दल बोलतोय, महिलांसाठीच्या अवजारांबद्दल.
पण थोडासा आपण जर का आदिवासी भागाचा विचार केला तर तिथे अनेक वनस्पती औषधी आहेत हो. आणि त्यांची जी फळं आहेत ती कवचयुक्त असतात. मग ती तोडण्यासाठी किंवा ती फोडण्यासाठी काही यंत्र उपलब्ध आहेत? हो. आपण जसं शेतकरी महिला इकडे हाताने सोलण्याचं काम करतो, तसंच आदिवासी भगिनी ज्या आहेत त्या गोळा करून आणलेले जे काही वनौषधी असतील त्या वनौषधींचे कवच हे जास्त उपयोगी असतात औषधीमध्ये उपयोग करण्यासाठी. तर हे फोडण्याचं काम ते दगडाने किंवा हाताने करत असतात आणि ते खूप त्रासदायक असं काम आहे. यासाठीच महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विद्युत मोटर चलित फुले वनस्पती औषधी कवच फोडणी यंत्र विकसित केलेलं आहे. हे यंत्र सिंगल फेज 1 अश्वशक्तीच्या विद्युत मोटारीवरती चालते. या यंत्राच्या सहाय्याने आपल्याला वनौषधी जशा की हिरडा असेल, बेहडा असेल किंवा रिठा असेल तर हे यांची कवच फोडण्यासाठी आपल्याला ह्या यंत्राचा उपयोग करता येतो. या यंत्राच्या सहाय्याने एका तासामध्ये साधारण 100 ते 125 किलो हिरडा किंवा बेहडा आपल्याला सहजपणे फोडता येतो, ज्यामुळे की आपल्या महिलांचे जे हाताने फोडण्याचे कष्ट आहेत ते कमी होतात. एकूणच धान्य साफसफाई करणं किंवा धान्याची चाळणी करणं आहे, तर या कामामध्ये सुद्धा काही यंत्र उपयुक्त आहेत? हो. यामध्ये आपण जर बघितलं की महिलांना धान्य साफ करण्यासाठी पण खूप वेळ लागतो, तर यासाठी केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था भोपाळ यांनी एक धान्य चाळणी विकसित केलेली आहे. ही धान्य चाळणी आपल्याला वरती छताला लटकवून अगदी सहजपणे वापरता येते. या चाळणीचं साधारण लांबी 3 फूट असते आणि रुंदी 2 फूट असते. अशा पद्धतीची ही जी लांबी चाळणी असते, या चाळणीला एक फ्रेम असते, एक आतमध्ये चाळण असते. तर या फ्रेमला चारी कोपऱ्यांमध्ये हुक्स दिलेले असतात. या हुकला दोरी अडकवून आपण हे यंत्र वरती छताला टांगू शकतो आणि हे यंत्र टांगताना या चाळणीची उंची जी आहे ती साधारण जमिनीपासून तिचे हँडल जे आहे ते आपल्या कमरे इतके येईल या पद्धतीने ते बांधायचे आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपलं धान्य टाकून अगदी आपल्याला फक्त पुढे मागे ढकलून हे धान्य साफ करता येतं. या यंत्राच्या सहाय्याने एका तासामध्ये एक महिला साधारणपणे 50 ते 60 किलो धान्य अगदी सहजपणे साफ करू शकते. सर, एकूणच आतापर्यंत तुम्ही अनेक यंत्रांबद्दल माहिती दिलेली आहे आणि त्यातून आमच्या लक्षात आलंय की खरंच ही यंत्र किती उपयुक्त आहेत. महिलांचे श्रम कष्ट वाचणार आहेत, एकूणच आर्थिक फायदा होणार आहे, आरोग्याचं सुद्धा देखभाल होणार आहे. परंतु ही यंत्र जर का आपल्या शेतकरी महिला वर्गाला विकत घ्यायची असतील किंवा त्यांचं प्रशिक्षण म्हणूया आपण की ती कशी वापरायची, हे सगळं ज्ञान त्यांना कुठे प्राप्त होईल? यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे अखिल भारतीय समन्वयित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी आपल्याला ही सर्व सुधारित अवजारे पाहावयास मिळतील, त्याचं प्रत्यक्षी पाहायला मिळेल किंवा आपल्याला खरेदीसाठी देखील ती या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि साधारण किती खर्च येऊ शकतो? ही जी हस्तचलित छोटी छोटी अवजारं आहेत ती साधारणपणे 80, 90, 100 रुपये किंवा शेंगा फोडणी यंत्र जे आहे ते साधारण 2250 रुपये इतक्या कमी खर्चात ही सगळी अवजारं उपलब्ध आहेत. तसं पाहायला गेलं तर अतिशय अल्प असा दर आहे. हो. म्हणजे थोडीशी गुंतवणूक केली तर आपले फार कष्ट वाचणार आहेत. नक्कीच नक्कीच. सर, आपल्या महिला शेतकरी वर्गाला आपण काय संदेश द्याल जाता जाता? जाता जाता मी माझ्या शेतकरी माता भगिनींना हाच संदेश देईल की वापरा सुधारित अवजारे, होतील दूर कष्ट सारे. अरे वा, खूपच छान. मंडळी, आजच्या आपल्या पाहुण्यांसारखी अनेक तज्ज्ञ मंडळी या कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन अवजार आणि यंत्र विकसित करत असतात. आपण जर का थोडंसं त्यांच्याबद्दलचं प्रशिक्षण घेतलं, ज्ञान घेतलं तर मात्र आपले कष्ट, आपले आरोग्य आणि आपला आर्थिक फायदा नक्कीच होणार आहे. तुमच्या मनात देखील आमच्या शेतीविषयक कार्यक्रमाबद्दलच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आमच्यापर्यंत व्हॉट्सअप आणि ईमेलच्या माध्यमातून नक्की पोहोचवू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9960203081 आणि आमचा ईमेल आयडी आहे ddmumbaiKrushi@gmail.com. आणि हो, तुमच्या व्हॉट्सअप किंवा ईमेल पोस्टमध्ये स्वतःचं नाव, गावाचं नाव लिहायला विसरू नका. सर, आज आपण आमच्या कार्यक्रमात आलात, फार मोलाची अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.